जगाच्या कल्याणाच्या उद्धारासाठी परमेश्वराने आत्रेय ऋषींच्या घरी श्री दत्तात्रेय प्रभूच्या रूपाने जन्म घेतला. श्री दत्तप्रभूंचे 3 अवतार प्रामुख्याने मानले जातात. श्री वल्लभ स्वामी, श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरे अवतार जे आहेत ते आहेत श्रीमत वासुदेवानंद सरस्वती. श्रीमत वासुदेवानंद सरस्वती यांनी सर्व साहित्य हे संस्कृतमध्ये लिहिलं. त्यांनी दत्तपुराण नावाचं एक आधुनिक काळामध्ये रचल्या गेलेलं एकमेव असं पुराण रचलं. श्रीमत स्वामी वासुदेवानंद सरस्वती हे दत्तमार्गी होते. त्यांनी अनेक चातुर्मासाची संकल्पना समाजामध्ये रुजवण्यासाठी काम केलं. श्रीमत स्वामी वासुदेवानंद सरस्वती असं म्हणतात की नको होऊ तू लोकनिंदेचं पात्र, नको लोकनिंदा करू हो सुपात्र, नमी सर्व भूतासी हो लीन चित्ता, त्वरे आदरे तू स्मरे नित्य दत्ता. म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभूंचं स्मरण हे त्यांनी नित्य करायला सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की लोकनिंदा तुम्ही करू नका आणि तुम्हीसुद्धा लोकनिंदेसाठी पात्र ठरू नका, तर सर्व प्राणीमात्रांच्या चरणी लीन होऊन त्यांचं स्मरण करून नित्य असं दत्तात्रेयाचं नामस्मरण हे जगाच्या कल्याणाचा मार्ग श्रीमत स्वामी वासुदेवानंद सरस्वती सुचवितात. आणि म्हणून ग्रामगीता ग्रंथाच्या 4थ्या अध्यायामध्ये श्रीमत स्वामी वासुदेवानंद सरस्वती संदर्भात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की संन्यासची व्याख्या करताना राष्ट्रसंत असं म्हणतात की जो संन्यास श्रीमत स्वामी वासुदेवानंद सरस्वतींनी जगाच्या कल्याणासाठी घेतला, ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा, आधी आपला प्रपंच सावरावा, मुरलिया फळापरी सुकवावा समाज मग. म्हणजे दत्तप्रभूंच्या किंवा दत्तपुराणाच्या निर्मितीमागे हा जगाच्या कल्याणाचा विचार श्रीमत स्वामी वासुदेवानंद सरस्वतींनी मांडला. असा संन्यास त्यांनी घेतला आणि ते त्यांचं जे मूळ आहे ते कोकणामधून त्यांचं मूळ सुरू झालं आणि ते देशभरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं भ्रमण केलं आणि दत्तमार्गाच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला. राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये सुद्धा करुणाकरी श्री स्वामी श्री दत्ता असे दत्तप्रभूंचे अनेक संदर्भ राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये आलेले आहे. म्हणून आज दत्तजयंती अनेक ठिकाणी साजरी केली जाते. कारंजाला असेल किंवा कोल्हापूरच्या जवळ असलेल्या नृसिंहवाडी असेल किंवा वासुदेव निवास नावाची एक संस्था पुण्यामध्ये प्रभूंच्या विचारांचा प्रसार करण्याचं काम केलं जातं. आणि वासुदेवानंद सरस्वतीचं सर्व साहित्य दत्तमार्गांचं सगळं साहित्य त्या माध्यमातून त्याचा प्रचार केला जातो. तर आज दत्तात्रेयाचं स्मरण करत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की दत्तप्रभूंचा जो विचार आहे की लोकनिंदा आणि जे काही त्यांचं व्रतवैकल्य असतील किंवा त्या निमित्तानं होणारा जो काही उत्सव असेल, हा उत्सव साजरा करताना हा विचार आपण आपल्या याच्यामध्ये रुजवण्याची गरज आहे.